मी तुला बोललो होतो की हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे. अजून आज मी व्हिडिओ का टाकतोय तर ह्याच्या मागे एक खूप मोठं कारण आहे. तुला हे कारण समजलं असेल मागं बघून तुला. पण कसं आहे ना, आज मी दसरा काढत होतो तर ही दसरा साफ करताना काही गोष्टी माझ्या खूप समोर आल्या. मग त्या गोष्टी माझ्या समोर आल्यावर माझं मन इतकं भरून आलं ना की मला म्हणजे माझं राहूनच गेलं ना की बाबा हे आपल्यासोबत काय झालं आहे. ही गोष्ट आपल्यासोबत व्हायला नव्हती पाहिजे होती, ती गोष्ट आपल्यासोबत झाली. तर विषय काय माहिती आहे का, हा तू पाठीमागचा टेडी बघते का, तर ह्या दुसरी कुठली गोष्ट नाही मला बघून काय वाटलं. पण ह्या टेडीला बघून माझं खरंच मन भरून आलं की बाबा मी एक काळ या टेडीसाठी किती कष्ट केलं. तर तुझा पहिला बड्डे होता, तुला आठवतं ही गोष्ट, तुला आठवतच असणार. पण तू पण ही गोष्ट कधी विसरू शकणार नाही. फर्स्ट टाईम म्हणजे आपल्या आपल्या लग्नाच्या अगोदर मी तुला भेटायला आलो. अजून तुझ्या बड्डे डेट मला कळली होती. तर त्या टायमाला तुला गिफ्ट काय पाहिजे, तर तुला गिफ्ट टेडी पाहिजे होतं. तुला टेडी खूप आवडतो हे मला माहीत होतं. त्या टायमाला ही टेडी घेण्यासाठी मी किती कष्ट केलं ही तू कधी विसरू शकणार नाही, ही मला चांगलं माहिती. पण आज या टेडीला बघून मला तुझी कमी भासते की बाबा तू ही पण गोष्ट इथं सोडून कसं गेली. अगं तू टेडीला सोडलं, परत आपल्या लेकराला सोडलं. आज ती लेकरू आहे का त्या टेडीमध्ये तुला बघतंय. हा टेडी मला कुठे ना कुठे उपयोगाला पडला. तर ती आता टेडीशिवाय झोपत नाही यार आपली. टेडी असला ना ती टेडीसोबत खेळत बसते. म्हणजे तिला तिची आई त्या टेडीमध्ये दिसते. खरंच तरी तू एवढं टोकाचा पाऊल उचलायला नव्हतं पाहिजे होतं. तुला ह्या गोष्टी आठवत नाहीत का गं, जी आपल्या आनंदातली क्षण. आपल्या लग्नाच्या अगोदर तू काय म्हणली होती, मला बड्डेला काय ना काय गिफ्ट पाहिजे. तर तुझ्या बड्डेच्या गिफ्ट करता मी नाईट शिफ्ट करत होतो माहिती आहे का तुला, कामाला जात होतो. त्या पैशातून मी हा टेडी घेतला होता तुझ्यासाठी. तर ही गोष्ट तू कशी विसरू शकते. मला ह्या गोष्टीचं खरंच नवल वाटतं. त्या टायमाला तू बोलली होती मी तुम्हाला 7 जन्म कधीच एकटं सोडणार नाही. आता का सोडून गेली तू अशी एकटी. आता तुझं लेकरू, तुझा नवरा दिसत नाही का. अगं झाल्या होत्या माझ्याकडून काही चुका, तुझ्याकडूनही काही चुका झाली ती. पण तू एवढा टोकाचा निर्णय घेशील असं कधी मनातही आलं नव्हतं, कधी वाटलं पण नव्हतं. आज मला वाटत नाही बाबा, मला वाटतं की असं बाबा मी स्वप्नात आहे का की बाबा तुम्हाला सोडून गेली. आज 1 महिना झाला रे, तू कंप्लीट 1 महिना तू माझ्याशिवाय राहिली. कसं तुला माझ्याशिवाय राहावं वाटलं 1 महिना. तुला माझी आठवण बिठवण येत नाही का, माझी सोडून आपल्या लेकराची आठवण येत नाही का तुला. ते आपण लग्नाच्या अगोदर घाललेले दिवस, त्या गोष्टींची पण तुला आठवण येत नाही का. काही एका चुकीसाठी तू एवढा टोकाचा निर्णय घेतलाय. फक्त एकच चुकी लाईफमधली, एक चुकी माणसाला इथपर्यंत आणू शकते हे कधी मला वाटलं पण नव्हतं. काय सांगायचं तुला. कसं आज ही दसरा करताना म्हणजे खरंच मला आता असं वाटतं की बाबा उगाच मी दसऱ्याचं घरी थांबलो नसतं तर माझ्यासाठी खूप चांगलं झालं असतं. तुझी आठवण तर आली नसती मला मला सावरायचा खूप प्रयत्न केला. खूप म्हणलं की बाबा जाऊ दे, आता ती गेली, काय तिला यायचं नसलं माघारी, आपण तिची आठवण काढायला नको. पण जेवढं तुझ्यापासून मी लांब पाहायला बघतो ना तेवढं मी तुझ्या जवळ येत जातो. काय माहीत नाही मला का, पण मला तुझी कमी मला आता जाणवती किंवा मी त्या टायमाला चुकलो. त्या टायमाला मी नातं जपलं असतं ना तर ही वेळ माझ्यावर आली नसती. ह्या गोष्टीचा मला खूप मोठा पश्चाताप झाला. पण तू ह्याची शिक्षा आमच्या दोघांना नको देऊ, त्या लेकराला तर नको देऊ. त्या लेकरानं काय केलं आहे ग, ती किती निरागस बाळ आहे, त्याने काय केलं आहे तुला. जी काय झाली ती चुकी माझ्याकडून झाली. आपल्या आरूनं काय चुकी केली का. हां, तू खुश आहे मला माहिती की बाबा तुला जॉब लागला. तुझ्या जॉबसाठी कॉंग्रॅच्युलेशन की तू स्वतःच्या पायावर उभा राहायचा निर्णयही घेतला आहे. तर ह्याच्यात मला तुला काय बोलायचं नाही बाबा. हां, तू जे करते ती म्हणजे तुला तिकडे राहावं लागतं आहे. तू तुझ्यासाठी करते ना तू या गोष्टी. पण तू आता तुला सांगू, एका बाईला असं बाहेर राहायचं म्हणलं
बाहेर जॉब करायचं म्हणलं ही सोपी गोष्ट नाही आहे रे तू. तुला आता समजा तू जॉबला जाते, तुला आता कळालं पण असेल की बाबा कसं तिकडे कसे हाल होतात कसं नाही. आता तरी तुला नवऱ्याची आठवण येईल, तू आता तरी माघारी येशील मी अशा अपेक्षा करतोय. कारण का माहिती आहे का, जॉबला म्हणजे असं पुणे या शहरात राहणं कठीण गोष्ट आहे. तिकडे माणूस म्हणजे असं स्वतःचा सांभाळ नाही करू शकत. काम करणार का तू, घरचं बघणार का तू, ही करणार. मग तू म्हणते मी स्वतःच्या पायावर उभा राहणार, मग आरूला घेऊन जाणार. मी त्या टायमाला तुला आरूला नाही ना देऊ शकत. मग मी तुला आरूला देऊ शकत नाही, कारण तर तूही माझ्यापासून गेली. आता माझ्या जगण्याचं कारण फक्त माझी आरू आहे. मी जे आत्ता हे करतोय ना, ही सगळ्या गोष्टी मी आरूसाठी करतो. आणि आरू माझ्यासोबत आहे म्हणून मी आजपर्यंत बाबा मी स्वतःला एवढं सांभाळून घेतोय. कारण तर मी तुटलो तर तिच्याकडे कोण बघणार, तिचं कसं होणार. मी इथं हार मांडली तर ती पण तिच्या माझ्या बाळाकडे कोण बघणार, तिला कोण शक्ती देणार की बाबा मी जिथं हार मांडली, आपल्या बापानेच हार मांडली म्हणल्यावर ती लेकरू कसं राहणार. मी माझ्याकडनं जेवढे प्रयत्न होतात, जेवढं तिला आनंदी ठेवतं, जेवढं तिला खुश ठेवायचा प्रयत्न करतोय, मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करतो मी भरपूर. पण ह्यामध्ये असं की बाबा तिला तिच्या आईचं प्रेम भेटत नाही. मी दुसरं लग्नही करू शकतो, पण मला दुसरं लग्न का करायचं नाही की बाबा सावत्र आई ती सावत्र आई असते, असख्य आई ती सख्य आई असते. कारण तर सावत्र आई तिला ती आईची माया देऊ शकत नाही. कारण तर नंतर मग परत तिची हाल आहेत ना, मला तिची हाल नाही करायची. मी तिच्यासाठी मी लग्न पण करणार नाही. पण तुला ह्या गोष्टी कळायला पाहिजे रे. तू मी बोललो होतो काल की बाबा माझा हा शेवटचा व्हिडिओ, इथून पुढे मी व्हिडिओ काढणार नाही, इथून पुढे मी व्हिडिओ टाकणार नाही. पण मी या दुःखातून जातोय की तुला कळायला पाहिजे थोडं तरी, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ काढला. अजून हा टेडीचा व्हिडिओ मी का काढला की बाबा तुला पहिले दिवस आठवतील आणि तुला त्या गोष्टीचं म्हणजे जाणीव होईल. अजून तू त्या गोष्टींमुळे तर मला माफ करशील, मी अपेक्षा ठेवून ह्या गोष्टीमुळे मी व्हिडिओ काढला आहे आज. नाहीतर मी व्हिडिओ काढणार नव्हतो की बाबा मी माझ्या लाईफमध्ये आता म्हणजे स्वतःसाठी ना आरूसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करत होतो. पण कसं नाही, दसरा करताना ही गोष्ट माझ्यासमोर आली. ह्या गोष्टीमुळे मी स्वतःला थांबवू शकलो नाही. तू झालं गेलं जा सगळं विसरून. मी तुला पहिलेही माफी मागत होतो तुझी, मग मी तुझी आताही माफी मागतोय. झाली माझ्याकडनं चूक, मला मानली. त्या टायमाला जर का मी ही चूक केली नसती तर ही गोष्ट इथपर्यंत आली नसती. पण कसं आहे, ही चूक केली, माझ्या चुकीची शिक्षा मला भेटली आता. पण माझ्या चुकीची शिक्षा तू माझ्या बाळाला देऊ नको, आपल्या बाळाला देऊ नको, तो आपल्या आरूला देऊ नको. जे काय झालं ते आपल्या दोघांमध्ये झालं, तो त्यामध्ये आरूला मध्ये घेऊ नको. आरूसाठी तर तू माघारी आहे. मी माझ्या चुकीची मला जाणीव होईल. इथून पुढे माझ्याकडनं असं कधीच नाही होणार. मी ही गोष्ट तुला बोलून सांगतोय, आता स्पष्टपणे सांगतोय. इथून पुढे माझ्याकडनं असं काय झालं तर तू त्या टायमाला वाटलंस तर आरूलाही घेऊन जा, पण असं काय होऊ देणार नाही. तो आता तू राग सोडून तू माघारी आहे. मला अजून आरूला तुझी खूप गरज आहे. तुझ्याशिवाय आम्ही राहू नाही शकत.